लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। फुलंब्री रमाबाई आवासचे प्रकटन प्रसिद्ध करून प्रस्ताव समाज कल्याण विभागात सादर करणार। नगरपंचायतीच्या लेखी आश्वासनानंतर आमरण उपोषण मागे। औरंगाबादच्या फुलंब्री शहरातील नगरपंचायत कार्यालयासमोर रमाबाई घरकुल योजनेसंदर्भात व विविध मागण्यांसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रेटिकचे सुरू असलेलं आमरण उपोषण नगरपंचायतीच्या लेखी आश्वासनानंतर मागे घेण्यात आलं। याबाबत सविस्तर वृत्त असे की फुलंब्री शहरात आतापर्यंत रमाबाई घरकुल योजनेसंदर्भात नगरपंचायत कार्यालयातर्फे समाज कल्याण विभागात एकही प्रस्ताव दाखल करण्यात आला नाही। यामुळे रमाबाई आवास योजनेचे आतापर्यंत एकही लाभार्थ्याला लाभ मिळालेला नाही। या मागणीबरोबर शहरात सुरू असलेल्या आणखी 2 प्रकरणाबाबत फुलंब्री तालुक्याचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रेटिक पक्षाचे तालुकाध्यक्ष अजय मधुकर गंगावणे यांनी दिनांक 27 डिसेंबर 2023 रोजी नगरपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलं होतं। या उपोषणाची तात्काळ दखल घेत फुलंब्री नगरपंचायतीचे मुख्य अधिकारी तथा प्रशासक ऋषिकेश भालेराव यांनी उपोषणकर्ते यांना लेखी स्वरूपात एक पत्र दिलं। त्या पत्रामध्ये असे उल्लेख केला आहे की शहरातील गट क्रमांक 10 आणि 17 मधील सुरू असलेले विनापरवाना बांधकाम नियमाप्रमाणे निकषातील करून कलम 53 नुसार कारवाई करण्यात येईल। तसेच वॉर्ड क्रमांक 10, 7 व 8 मधील विकास कामांचे गुणवत्तेबाबत तांत्रिक लेखा परीक्षण अहवाल आल्याशिवाय देयके अदा केली जाणार नाहीत व रमाबाई आवास योजनाबाबतचे प्रस्ताव जाहीर प्रकटन नगरपंचायतीच्या नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करून आलेले प्रस्ताव सामाजिक समाज कल्याण विभागात सादर करण्यात येईल असं लेखी आश्वासन पत्र देऊन उपोषण मागे घेण्याची विनंती केल्यानंतर व मुख्य अधिकारी तथा प्रशासक ऋषिकेश भालेराव यांनी उपोषणकर्त्यांना पाणी देऊन उपोषण मागे घेण्याची विनंती केली असता अजय गंगावणे व इतरांनी उपोषण सोडले। आज मी नगरपंचायत कार्यालयासमोर फुलंब्री नगरपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषणासाठी बसलेलो होतो रमाबाई घरकुल योजनेसाठी। बाकीचे मुद्द्यावर मी रमा घरकुल योजनेसाठी बसलेलो होतो, परंतु 3-2च्या दरम्यान नगरपंचायतचे कार्यालय अधीक्षक देशपांडे साहेब आलेले होते, परंतु त्यांना कोणताही मला ते पत्र पटलं नाही। ज्या पत्राची मला आवश्यकता होती, म्हणजे जे मला पाहिजे नव्हतं ते पत्र त्याने दिलं नव्हतं, मी त्यांना परत वापस केलं। नंतर तुम्हाला योग्य उत्तर काय पाहिजे होतं त्याच्यातलं? म्हणजे नेमकं तुमचं म्हणणं काय आहे त्याच्यात? रमाबाई योजना ही घरकुल योजना आतापर्यंत फुलंब्री शहरात राबवली गेली नाही का काय दुसरं आहे? आतापर्यंत 8 वर्ष झाले आमची जशी नगरपंचायत झाली, 8 वर्षापासून आम्हाला कोणताही घरकुलाचा लाभ दिला नाही। फक्त त्यांना PM योजनेवरच लाभ दिलेला आहे, रमाबाई घरकुल योजनेचा लाभच दिला नाही। आम्हाला वंचित ठेवायचं काम ह्या शिवने केलेलं होतं, परंतु आज आम्ही ती वाचा फोडण्याचं काम मी केलेलं आहे की बाबा उद्यापासून घरकुल चालू होणार। बाकीचे जे मुद्दे आहे माझे बाकीचे 4 मुद्दे बाकी राहिले, 3 मुद्दे बाकी राहिलेले माझे, ते मुद्द्यावर 7 दिवसात त्याने कारवाई नाही दिली, तुम्ही अजून 7 दिवसानंतर आमरण उपोषण करण्यात येईल। तुम्हाला आज जे दिलं त्यांनी त्याच्यात जे पत्र आज तुम्हाला नगरपंचायतने दिलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला काय लिहून दिलेलं आहे? नेमकं उद्यापासून काय कारवाई काय सुरुवात करणार आहे? ते उद्यापासून ते जाहीर प्रकटन करणार आहे, रमाबाई घरकुल योजनेचे उद्यापासून जाहीर प्रकटन करणार आहे, लोकांना सांगणार आहे, प्रस्ताव दाखल करणार आहे असं सांगणार आहे लोकांना। आणि बाकी रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी फुलंब्री औरंगाबाद प्रतिनिधी अकबर शहा।